नमस्कार। लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांना विधानसभेचे वेध लागले आहेत। विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन टेपली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे आता ॲक्शन मोडवर आले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या उठावानंतर पक्षात दोन गट पडले। त्यानंतर आता शरद पवार हे आपल्या पक्षातर्फे विधानसभेत तरुण उमेदवारांना संधी देण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्यासोबत जे आमदार गेले त्यांच्या मतदारसंघात शरद पवार यांनी संभाव्य उमेदवार हेरले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। अजित पवार यांना ज्या आमदारांनी पाठिंबा दिला त्यामध्ये आहेरी विधानसभा मतदारसंघ धर्मबाबा आत्राम, आष्टी बाळासाहेब आजबे, दिंडोरीचे नरहरी जिरवळ, श्रीवर्धनचे आदिती तटकरे, हडपसरचे चेतन तुपे, पुसदचे इंद्रनील नाईक, बारामतीमधून स्वतः अजित पवार, आळमनेरमधून अनिल पाटील, उदगीरीमधून संजय बनसोडे, अणुशक्तीनगरमधून नवाब मलिक, परळीतून धनंजय मुंडे, कागलमधून हसन मुश्रीफ, आंबेगावामधून दिलीप वळसे पाटील, मावळातून सुनील शेळके, सिन्नरमधून माणिकराव कोकाटे, तुमसरमध्ये राजू कोरमारे, फलटणमध्ये दीपक चव्हाण, वडगाव शेरीत सुनील टेंगरे हे आमदार आहेत। या सर्व मतदारसंघावर शरद पवारांनी लक्ष केंद्रित केले असून बहुतांश मतदारसंघात पवारांनी आतापासूनच संभाव्य उमेदवार सज्ज ठेवले आहेत। काहींना तयारी लागण्याच्या सूचना देखील मिळाल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार कोण पाहूयात। बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात योगेंद्र पवार हे असतील, तर दिंडोरी येथून नरहरी जिरवाळ यांच्या विरोधात गोकुळ जिरवळ हे असतील। अकोला येथे डॉक्टर किरण लम्हाटे यांच्या विरुद्ध अमित बागरे हे असतील। आंबेगावात दिलीप वळसे पाटील यांच्या विरुद्ध देवदत्त निकम हे असतील, तर परळीत धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध बबन गीते हे असतील, तर हडपसर येथून चेतन तुपे यांच्या विरोधात प्रशांत जगताप किंवा रोहित पवार हे सुद्धा असतील, तर खेडमधून दिलीप मोहिते यांच्या विरोधात अमित देशमुख हे असतील। अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।